काल येऊन आमच्या अहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती. तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था मानतो. मग महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. एका तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे का, ते शरिया कानून लागू आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे. इथे हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम इथे जे काही निर्णय घेतले आहे ते ह्या लोकांना कुठेच मानायचं नाही. ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे ते मूळ रजाकार पण स्वातंत्र्याच्या विरोधात होते. आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना, तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचार करायला लागेल. कारण का नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, आम्ही काय व्यक्ती नाही, आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतोय, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतोय. तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाहीये, तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय, ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय. म्हणून या हिरव्या सापांच्या उद्योग वळवळ काय झाली MIMच्या नावाने. इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का, याचा आम्हाला विचार करायला आहे. सर, या भाषणात त्यांनी काही चिथावणीखोर विधानं केली. ते म्हणतात की आय लव्ह मोहम्मद म्हणणाऱ्यांनी आता त्याप्रमाणे वर्तन करायला हवं. त्यांच्या नबीबद्दल, मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललो त्यांनाच होतं, त्यांच्या कुराणबद्दल बोललो त्यांनाच होतं. मग ह्याच महाराष्ट्रामध्ये ह्याच हिरव्या पिल्लावळांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात, आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात. तेव्हा हे लोकांना, तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं. त्या लोकांना बोलता येत नाही, सर्व धर्म स्वभाव आहे ना. मग तुमच्या नबीबद्दल, तुमच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काही जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये, ते सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावा. आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकवत, त्याच्या नावाने अगर धमकवत असाल ना, तर चिंता करू नका. राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडायला देऊ नका, लावू नका, एवढं या निमित्ताने सांगेल. देशात हिंदू आणि दलित असं कुठेतरी वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं त्यांनी. मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच मानत नाही. कारण का जो सनातनी हिंदू, खरा सनातनी हिंदू ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. शिवशक्ती, भीमशक्ती हेच आपल्या देशाचा खरा नारा आहे. आणि हे ज्या अर्थी अहिल्यानगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात, औरंगाबाद संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणतो. पण तुम्ही कुठल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यापैकी आहे? तुम्हाला या देशामध्ये शरिया कानून आणायचं आहे. म्हणून या जे काय काल जे वळवळत होते ना त्याला परत आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल त्यांनी काय काय बडबड करून गेलेले आहे. म्हणून जास्त जीव वळवळू नका, नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं माहिती आहे आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या पहिल्या म्हणजे नाड्या कशा ढिल्या करायच्या ही माहिती आहे आम्हाला. गांधींच्या हत्याच्या जे गटामध्ये सामील होते सगळे नगरमधले होते आणि तेच विष अद्यापही इथे कायम आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि विशेष करून सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला होता तो सनातन धर्माचा अपमान म्हणून ते म्हणत होते. रजाकारांच्या पिल्लावळांना त्यांचा इतिहास जरा बघायला सांगितलं. या रजाकारांच्या विचारांवर ही पिल्लावळ चालते. त्यांनी काय काय इतिहासामध्ये केलं हे कधीतरी मग मला ओबीसीच्या सभेमध्ये जाऊन सांगायला लागेल. माझ्यामध्ये हिंमत आहे त्याच्या सभेमध्ये उभं राहून मी सांगून दाखवेन की तुझ्या ज्याला तुम्ही तुमचा बाप म्हणतात त्याचा काय काय इतिहास आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला चेहरा दाखवण्यासाठी चेहरा राहणार नाही. पण तुम्ही आला तर दोन पायावर याल, पण स्टेशनवर जर असा थेट धमकी तुम्हाला दाखवून तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं. किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी. म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही
आमचं सरकार आहे, आम्ही जबाबदार लोक आहोत. म्हणून धमक्या देणार आहे ना, वारिस पठाणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे म्हणून, नुसतं जिभेची वळवळ करू नको. म्हणून सुरुवातीला काय बोलू, भोकण्यावाले कुठे काटते नाही आणि इथं नसबंदीवर एक किल्लावळ आहे. जास्त काय करू शकता, काय करू शकता हे लोकांची काय हिंमत. हे जे काही टिप्या आणि औरंगाच्या विचारावर चालणारी ही जी हिरव पिल्लावळ आहे ना, ते भोकण्यापेक्षा काहीच करू शकत नाही. म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब करायचं नाहीये. म्हणून नाही तर परत हे लोकांना पजामाना नाळा चढू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असते आम्ही. पण आम्हाला राज्याचं वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार आहे, तुम्हाला सवयीची परवानगी आमचं सरकार देत आहे म्हणून तर तुम्ही बळबळ करताय. नाही तर मस्जिदीच्या बंगल्यामध्येच बोलायला लागलं असतं, बाकी कुठे जागाच राहिली नसती. मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे ह्या चेंबूर मानपूरला, तेव्हा हे एमानच्या लोकांनी निषेध का नोंदवला नाही, का अबू आझमीने येऊन नोंदवला नाही. मग तुम्हाला आमच्या देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला कानून इथे शरिया कानून आणायचं आहे. इथे तुम्हाला आमच्या सरकारने दिलेलं छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हे मानायचं नाही आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या देत बसतात. लवकर ती सगळी घाण पाकिस्तानमध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं. हैदराबाद मार्गे इम्तियाज जलील असतील, ओवेसी असतील, त्यांनी भाषणात असं म्हटलंय की मुस्लिमांवर टीका करणं ही आता एक फॅशन झाली, प्रत्येकाला आता राजकारण करायचं मुस्लिम. आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही, पण जे जिहादी मानसिकतेचे मुसलमान आहेत, ज्यांना आमच्या देशामध्ये गजवाय हिंद करायचं आहे, जे आमच्या देवीची विटंबना करतात, आमच्या मिरवणुकीवर देवीच्या हिंदुस्थानाच्या मिरवणुकीवर दगडी मारतात, जे आमच्या माता भगिनींवर लव जिहाद करतात, जे आमच्या सरकारी जमिनी म्हणजे आमच्या जमिनींवर लँड जिहाद करतात, त्यांच्या विरोधात आम्ही सगळेजण आहोत. त्या जिहाद्यांना खेचण्याचं काम आमचं सरकार या माध्यमातून करणार आहे. सगळ्या मुसलमानांबद्दल नाही करत. सर, या सभेमध्ये एका महिलेने जय शिवरायची घोषणा सुद्धा दिली होती आणि तिचं म्हणणं असं होतं की कुठेतरी मुस्लिमांना आता महाराष्ट्रातून वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातो. जय शिवराय आणि हर हर महादेव पण करून टाका. मुळामध्ये त्या सभेमध्ये सगळे जे तिथे होते ते मुळात हिंदूच होते. पहिले मुळात सगळे हिंदू आहे. मग त्या लोकांना ह्या औरंगाने टिप्याने या लोकांना धर्मांतर करून त्यांची फक्त दाढी ठेवलेली मिशा काढून टाकल्या आहेत आणि गोल टोप्या घातल्यात. मुळात सगळे हिंदूच आहेत ते. म्हणून ताईने अगर छत्रपती शिवरायांची गोष्ट दिली असेल तर हर हर महादेव पण बोला आणि चला आपण परत हिंदू धर्मामध्ये येऊ. परत आम्ही स्वागत करू ना खुल्या हाताने. ओएसी हे संभाजीनगर आणि अहिल्यानगर मध्ये जात आहेत, वेगळे सभा घेत आहेत. हर हर महादेवचं कॅम्पेन तुम्ही करणार आहे किंवा पुढे? माझं म्हणणं ही महादेवाची भूमी आहे, कॅम्पेन करायची गरज नाही. त्यांना कॅम्पेन करायची गरज भासते. ही महादेवाची भूमी, हे हिंदू राष्ट्र आहे. इथे आम्हाला सांगायची गरज नाही की इथे महादेवांचे हर हर महादेव आणि आय लव्ह महादेवच चालणार. त्यांना स्टिकर आणि बॅनर लावण्याची गरज आहे, कारण मोजून एवढंच आहे. म्हणून आम्हाला वेगळा कॅम्पेन चालवण्याची गरजच नाही. उलट आमचं म्हणणं तुम्ही पण मस्जिदीच्या बाहेर आय लव्ह महादेव लावा, मदरसांच्या बाहेर आय लव्ह महादेव लावा. परत आपल्या हिंदू धर्मामध्ये या. हिंदू धर्माची विशालता ही फार मोठी आहे, ही तुम्हाला लोकांना तिथे राहून